संस्थेचं उद्घाटन मेघनादिदी बोडेकरांच्या हस्ते झालं तर त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? दीदींनी वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आणि एवढ्या व्यस्त वेळेमध्ये त्यांनी आमच्यासाठी 2 तास वेळ दिला. गुटे काका आले, आमदार साहेबांनी दिवसभर वेळ दिला, त्याबद्दल आनंद भाऊ आले, त्याबद्दल सर्वांचे मी आभारी. कदम साहेब आले, व्यंकटराव कदम साहेब, नगराध्यक्ष आले, माजी नगराध्यक्ष राठोड साहेब आले, सर्व सभापती आले, जिल्हा परिषद सदस्य आलेत मेजॉरिटी बरेच, आणि सर्व शेतकरी वर्ग, सर्व महिला भगिनी आल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. संकटमध्ये आपण बँक सुरू केलेली, आपले ध्येय कोणते असणार आहेत शेतकऱ्यांसाठी? आमचं ध्येय एकच राहणार आहे. आता तर सुरुवात आहे. सुरुवातीला आम्ही सुरुवात करून चांगलं काम करून शेतकऱ्यासाठी काम करायचे आमचं ध्येय. आणि सुरुवातीला थोडं उभं राहण्यासाठी आम्हाला वर्ष 6 महिने लागतील, आणि महिला शेतकऱ्यांसाठी विशेष आम्ही काम करणार. नवीन खातेदार आणि सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करणार? नवीन सभासद आणि शेतकऱ्याला आम्ही आवाहन करणार. आम्हाला सहसा आता नवीन शेतकऱ्यामध्ये आणि सभासदामध्ये आम्ही आवाहन करणार की खाते उघडून तुमच्या RTGS IMPS काय मारायचे, कुठं काही करायचे. आता सर्व बँका काही होम सर्व्हिस देऊ शकत नाहीत. नॅशनलाइज बँकेत खूप रस झालेला आहे आणि होम सर्व्हिस देऊ शकत नाहीत. आम्ही पूर्ण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहून